एकदा स्वागत। आणि आता राजकीय गोटातून एक मोठी बातमी, एनडीए मध्ये आता नव्या घटक पक्षाची एंट्री होण्याची शक्यता आहे। एच.डी. देवेगौडा यांच्या जेडीएसचा एनडीए मध्ये समावेश होणार आहे आणि देवेगौडा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाली आहे। भाजपला पाठिंबा देत असल्याची जनता दल सेक्युलरनं घोषणा केलेली आहे आणि महाराष्ट्रासह कर्नाटकातील समीकरणांवर आता या एंट्रीमुळे परिणाम होणार आहे। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तुषार, एनडीए मध्ये नव्या घटक पक्षाची एंट्री, काय अपडेट? आपण पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती एच.डी. देवेगौडा यांच्या पक्षाची आता भाजपासोबत जी युती झालेली आहे ही खूप महत्वपूर्ण अशी युती आहे, कारण की विधानसभा निवडणुकीमध्ये कर्नाटकामध्ये भाजपाचा पराभव झाला होता। प्रामुख्याने दक्षिण भागामध्ये भाजपाला पाहिजे तसं मताधिक्य आजही आपल्याला मिळताना पाहायला मिळत नव्हतं, उर्वरित भाग सोडता। त्यामुळे आता कर्नाटकामध्ये या ठिकाणी एच.डी. देवेगौडा यांचा जो जेडीएस पक्ष आहे त्या पक्षाची कर्नाटकामध्ये निर्णायक अशी मतं आहेत। त्याचप्रमाणे कर्नाटक चे जे प्रामुख्याने लोकसभेची जे उमेदवारांची संख्या आहे ती जवळपास 28 आहे। त्यामुळे एच.डी. देवेगौडा यांच्या स्वरूपामध्ये एक मोठी ताकद, प्रादेशिक पक्षांची ताकद ही भाजपाला मिळणार आहे आणि याचा नक्कीच लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला फायदा होणार आहे, कारण की जेडीएस या पक्षाच्या मताधिक्यांमुळे विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचा पराभव झाला होता। भाजपला कर्नाटकमध्ये सरकार आणू शकलं नव्हतं, मात्र आता जेडीएसच्या युतीमुळे लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र त्याचा मोठा फायदा होणार आहे। आता लोकसभा निवडणुकीमध्ये जेडीएस पक्षाला भाजपा किती जागा देते ते देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र जेडीएस पक्षामुळे आता दक्षिण भागातला पहिला मित्र भाजपाला निश्चितच ही नवी समीकरणं आणि आता पुढे नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार, तुम्ही असेच सोबत राहा। आणखीन एक मोठी बातमी समोर येते, त्याचेही अपडेट तुमच्याकडून घ्यायचे आहेत। खरं तर भाजपकडून 23 लोकसभांसाठी निवडणूक निरीक्षकांची घोषणा करण्यात येणार आहे। विविध आमदार, मंत्री आणि ज्येष्ठ पदाधिकारी यांचा निवडणूक निरीक्षकांमध्ये समावेश असणार आहे। निवडणूक निरीक्षक स्थानिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे। स्थानिक आमदार, खासदार आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत यावेळी संवाद साधला जाईल। तर पंकजा मुंडे यांच्याकडे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे उत्तर पूर्व मतदारसंघाची जबाबदारी, तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे बीड लोकसभेचा आढावा घेणार आहेत। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांच्याकडे। तुषार, आपण पाहिलं असेल तर आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीतून निरीक्षकांची यादी देखील आपल्याला समोर येताना पाहायला मिळतात। यामध्ये 23 निरीक्षक आहेत। या निरीक्षकांच्या यादीमध्ये आपण जर पाहिलं असेल तर जे महत्वाचे मतदारसंघ आहेत, मुंबई ईशान्येचा मतदारसंघ असणार आहे, पुण्याचा मतदारसंघ असणार आहे, त्याचप्रमाणे आपण पाहत असाल तर माढ्याचा मतदारसंघ असणार आहे। हे जे प्रमुख मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघांवरती देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या शिलेदारांवरती विशेष जबाबदारी देण्यात आलेली। आपण पाहिलं असेल तर मुंबई मतदारसंघामध्ये गिरीश महाजन यांच्याकडे विशेष जबाबदारी देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांना मुंबई नॉर्थची जबाबदारी देण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आपण जर पाहिलं असेल तर पंकजा मुंडे यांना देखील आपल्याला यामध्ये जबाबदारी देताना पाहायला मिळत आहेत। पंकजा मुंडे असतील, त्याचप्रमाणे गणेश नाईक जे या ठिकाणी नवी मुंबईतलं मोठं नेतृत्व आहे त्यांना भिवंडी परिसराची जबाबदारी देण्यात आलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांची जवळची सहकारी प्रवीण दरेकर यांना जळगाव मधून जबाबदारी देताना पाहायला मिळते। त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे प्रमुख नेते आहेत त्या प्रमुख नेत्यांवरती त्यांच्या मतदारसंघ सोडता आपल्याला अदर मतदारसंघांमध्ये निरीक्षक म्हणून जबाबदारी देताना पाहायला मिळते। त्यामुळे भाजपा या ठिकाणी लोकसभा निवडणुकीसाठी सक्षमपणे अग्रेसिव्हली आपल्याला काम करायला लागल्याचं पाहायला मिळतंय। तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।